श्री गुरुभ्यो नमः। श्री ब्रह्मगुरुभ्यो नमः। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्येभ्यो नमः। ओम सृष्टिस्थित्यप्यया निधिर्षितमो बन्धमोक्षाश्च यस्मादस्य श्री ब्रह्मरुद्र प्रभृतिसुरनरद्विषशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमः चिन्तयेतं महान्तं जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ते यं सूरयः तेजोवारिमृदां यथा अग्निमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिना आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरं चित्रैपदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्माणैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक् सत्याभिज्ञकराब्जोत्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान्। श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादगुरुभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। इंद्रदेव कश्यप ऋषि कड़सून अनुग्रह पावन वरपांगु दितिदेवी अपनालात मरीवा करता लेंकर लेंकराला लेंकर उजा करता तेना विशेष एक सेवा का एक व्रत अनुष्ठानांतः मनात इंद्रदेव कलिंगिट्लेत कलिंगुन तिल शुश्रूषा करतो मनात व्याजेन येतात कायत्री करू ये कस्त्री अडिवाम आपण मराच कस तनी सोसिंग तिल तर अर्थात तिने तनी आलेत दिदी देवी तिने अंगीकार करली काय जात्री समतीत लोंक आपणात लोंक नोका तोईन लोंक काय एक देवाची अतिंच्याद्भुत शक्ती आश्चर्य भावम कोणाला मराम कोणाला मारा करता एक लेंकर भीमान अपेक्षा करतो तो तिने शुश्रूषा करतो तिने सेरीन ओपिंगते दोघणी मिळून आहेत ही केवळ देवाचे धी आमच्या स्वामीने अनेक प्रसंगांत उपन्यासात सांगितले धियो यो न प्रचोदया आमच्या आजूबाजू लोक आमच्याबरोबर व्यवहार करात गी पणीन देवात केवळ देवात प्रेरणा मळो उपनिषद की सांगते अनेक पुराण इतिहास सांगत हे तत्व आम्ही कोणाला आम्ही पद्धतीने म्हणितलो कोण आम्हाला पद्धतीने म्हणले तर कोणीन आमच्या तुमच्या प्रयत्नामुळे आम्हाला आम्ही यांनी पद्धतीने आम्हाला तनी पद्धतीने तनास आम्ही पद्धतीने मी होतीनी केवल देवाच्या यत्संपर्कात प्रिय आसन नसंती यदुपेक्षया केवल देवाच्या संपर्कामुळे मात्र आम्ही गी एकालेकला मिलो हावो ते एक अचिंत्य घटना आमच्या देवाच्या इंद्रदेव आलयत शुश्रूषाही करतात शुश्रूषणेन आश्रमस्थां दिदिं पर्यचरत कविः उदंड निपुण उदंड कुशलतनी समर्थ तनी शुश्रूषा करत आहेत काय शुश्रूषा म्हणजे नित्यं वना सुमनसः फलमूल समित्कुशान पत्र अंकुर मृदापश्च काले काले उपाहरत शुश्रूषा मंत्र काय मंत्र तनी कराच्या कामालगी आजूबाजू काय पाहिजे की सकाळी मिळून देणं पूजा करायला फूल आणून दे मग नैवेद्य करायला फळं आणून दे मग कायाला पियाला फळं फूल पंडू तेगी आणून देणं पत्र अंकुर ते पूजा करायला जैसा पान तुलसी लसी इत्यादि की देणं माती तरी आंघोळी करायला पाणी आणून देणं अंग शुद्ध करिंगाला माती आणून देणं ते कोणतं काळांत कोण पाहिजे की ते करा तेच शुश्रूषांना या उदंड स्वारस्य आहे हे शुश्रूषामुळं शुश्रूषा पक्षपाताद्यै केभ्यश्चित् केवलं ददौ सुमध्वविजयान सांगतात शिष्यलोक गुरुस वशकरिंगाला बायला लोक दालनेस वशकरिंगाला ये एक उदंड तोर गुण ये शुश्रूषा मनात तनाल पज्जेत कालांत करांत उदंड शाणपण काय मंत्र उदंड चौकटला उदंड तोर शिष्य उदंड तोर चौकट बायला मंत्र काय अर्थ मंत्र येत असाम काय मंत्र उत्तमश्चिंतितं कुर्यात् प्रोक्तकारी तु मध्यमः म्हणून उत्तम शिष्य अथवा उत्तम बायला मंत्र दालला काय मणिंगल की ते कळिंग करा अथवा गुरु काय मणिंगतात की ते कळिंग करा केवळ उदंड तोर शुश्रूषा म्हणजे तोरले एग्गी त्यांच्या गुरूंच्या सेवा शुश्रूषा करून ते सलत तोर महत्व पावलेत ते शुश्रूषाला तवडा एक महत्व आहे ते कुरिपरिंद सहित लिंगितज्ञ तलत म्हणतात सुमध्वविजयान पात्रमा तंच्या आचार्यांकडे शिष्यलोकी कवड सेवा करून कवड शुश्रूषा करून उन्नत स्थान पावले मुख्य अग्रेसर पद्मनाभ तीर्थ उदंड मोठं स्थान त्यांच्या
आचार्याने कोणतं पदवी आले की कोणतं स्थान आले की ते मठ ते संस्थानात त्यांच्याकडे ओपी मामा मंत्र कवडलत कसलत तोर अनुग्रह सांग दद्यो विद्यां सद्यो विद्यां ददौ शुभां मध्वविज्ञान सांगतात त्यांच्या भक्ती पाहून सद्य त्यांना विद्या दिसवले पंडिताचार्य पद्मनाभ तीर्थास आमच्या आज श्रीमदाचार्याने टीकाराणी सांगतात श्रीमद् संसेवन लब्ध शुद्ध विद्या सुदांबो निदयो आम्हाला ये कृपालव पंकजनाभ तीर्था कृपालवस्यान मैनित्यमेषा म्हणून आचार्यांचे विशेष संसेवन ते शुश्रूषा करून सद्य त्यांच्याकडे शुद्ध ज्ञान पावले म्हणून गुरु शुश्रूषा म्हणत दंड तोर विषय तोरले शुश्रूषा म्हणत तदनंतरला मुख्य विषय मायाला माये होमतनी अग्गी शुश्रूषा करले देवात पूजा कराले नेकी करले एवं तस्या व्रतस्था का तंत्र दादर एक जिम तदांत एक व्याज होत एक लहान कपडतन का मित्र त्यांना कम्मत चुकतेन पाया तसा असताने गुरुंकडे असा शुश्रूषा लागी दाला गुरु सेवा करताना याचा अनुसंधान याचा बुद्ध असताने इंद्रदेवात विषय वेगळे येतात तम कम्मईनी काहीतरी एक संदर्भ मिळाल का अन पाहत होते कम्मी मिळालच मिळाल नाही एक संदर्भ अवकाशात मिळेल नाही त्याला कम्मतरी एक व्रत भंग झाला मंत्र आपण काहीतरी करायला होईल कम्मी याच्यामुळे एक तोर तत्व आहे कसल तर देवता लोकमंत्री आता नवग्रह पीडा म्हणतो काय काय की उपद्रव ते उपद्रवणगी लोकांत व्यवहारांत सांगतात ज्योतिषांत అందుకే सांगते की कर्र वास्तव ते कोणते लटकन सांगायला येत नाही झालं तर तव्वड ग्रहादिगी पणीन आम्ही आमच्या धर्मांसून चुकल तरत आमच्या वैष्णव धर्मासून चुकल तरत आणि आम्हाला पीडा करायला समर्थकी प्रतोन आम्ही शुद्ध वैष्णवांत भीमसेन देवाच शुद्ध वैष्णवत्वनो आमच्या योग्यता ये काला ये देश माझ्या योग्यता आला अनुसरसो अनुसारेण मी शुद्ध वैष्णव मार्गांत होतो मंत्र तम्म तसलत कसलत ग्रहलोक बनीन आम्हाला पीडा करायला माग सरकतील का मंत्र पादरास्वामी एक विषयांत युक्तिमल्लिकांत सांगतात त्याच्यास काय अभिप्राय म्हणतात तनाला कोण देवता की तनित मलिन देवता ते ग्रहलोकग्गी सकल ग्रह बल कोण आमचे देव तोत मलिन देव म्हणतम्मा तनालकी देव कोण की तोत मलिन देव तो तनिकी कोणतं देवाकडे भक्ती करतात की ते देवावरच मी भक्ती करतो म्हणतम्मा तनी कसं मला पीडा करतील तनाला पीडा करायला मात्र शक्ती असणार सांगता तोरले शक्ती हाय जालतर तनाला म्हणणं येईना देवीन तनाला ते प्रेरणा करीवना त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडसून उपद्रव होईना काहीतरी अनिवार्य होमत उपद्रवणी उदंड अल्प म्हणून ते उपद्रवही होईल कम्मा ते आम्ही आमच्या धर्मांत असतमा तेच सांगतात पण नाद्यगच्छद व्रतच्छिद्रम तत्परोत महीपते तिनं उदंड शुद्ध दाल्ला सांगितलं देवा सेवा अति श्रद्धानं करस्तमा इंद्रदेवाला तिला काय विच्छेद करायला तिला काहीतरी अनिष्ट आणीवाळच झाली जालतर रागत होते एक संदर्भ सायंकाल वेळ उच्चिष्ट हातानं उष्ट हाताने इंगुली अस्पृष्टवारी हात दूंगिटले होते नाही हात पायन दूंगिटले नाही जालतर केवळ अदृष्ट प्रेरणा सुश्वाप विधी मोहिता हात दुंगास्कत उष्टपायांचं सांख्याली वेळी निजून गेली म्हण सांख्याची वेळी निजून गेली तवडत ते एक व्रततांत त्याने सांगितलं नियम अंत चुकलं इंद्रदेव त्या गर्भांत प्रवेश करसोला तवड पण तरी इंद्रदेवाला त्या गर्भांत प्रवेश करायला जाल नाही त्याकरता हे सांगितलं आम्ही देवाला बरोबर श्रद्धानं मी देवाला आराधना करत असेल तर देवा सेवा गुरूंच्या सेवा करत असेल तर शास्त्र अध्ययन पूजा पाठ पठन वेद शास्त्र यज्ञ वाचस्तमा आम्हाला कोणतं ग्रहहीन आम्ही जन्मांतरात पापत करलाच या शास्त्र या आचार्यान शास्त्र ये देवाच्या महिमामुळं त्याने मला उपद्रव करत नाहीत असं म्हणाल बरोबर हे विषयांत इंद्रदेव दाखवून दिले त्यानंतर गर्भांत प्रवेश करले गर्भांत प्रवेश करून ते गर्भाला 7 तुंड करले 7 तुंड करले ते एक देवाची अचिंत्य शक्ती ते गर्भ म्हणतात काय की आम्हाला पोट तोरण दिसूया आवडत ज्यात आंतला गर्भ ते शिशु ते जीवाचे ते देह कवड तोर असल पोटांत आरंभांत येईन ते काय आम्हाला कलना उदंड लहान ते 7 तुंड होतं ते मरू नोकासना मरळ म्हणून तनी करले जात्र देवाच शक्ती देव वांचिवाम म्हणीतम्मा काय जात्री लेंक देव वांची होतो गांधारी आपण पोट पाणी 100 तुंड झालं 100 तुंड जात्री वेदव्यास देवाच्या अनुग्रहामुळं दुर्योधनकी 100 जनासीन घटपूर्ण घृतपूर्ण घटांत बरीवून
तणगी वांचीवला देव देव वांचीवाम मणिंगिಟ್ಟत्र काय होंत्री वांचीवतो देव मरून जाम मणिंगिಟ್ಟल्तर काय काय की प्रयत्न करत मरून जातात जयद्रथपांत कपड यो व्यूहगी निर्माण करून अग्गी प्रयत्न करले देव मरिवा म्हणून संकल्प करला जयद्रथ सांख्याला सूर्यास्तमनात मरतो तवडत मरू गेला ते देवात अग्गीनं देवात अपार संकल्प म्हणोच्चात अमोघ संकल्प अपार संकल्प देवाच ये सा ये जानत ये दिती गर्भांत 50 साल एक उन तवड मरुत लोक उजाम तने वांचू असता तने तोर व्यक्ती होता तन देवा संकल्प 7 तुंड करत्रीन गर्भकाईन ये जालनी नष्ट जालनी जालत्र त्या गर्भांसात लेंकरगी रडायला आरंभ करसले वरडायला आरंभ करसोले अय्यो मला मारू नका ಅಂತ त्यांनी विचारले परतून ब्रह्म इंद्रदेवाला आश्चर्य म्हणजे एकाएक करतात की परतून तुंड करले आम्ही साधारण तसं नका करतो काय एक व्यापार करतमा नंकर ताजान काही चुकल तर ते परतून तुंड कराराम करसले इंद्रदेव तಮ್ಮ करत ते परतून मरून जाईल की त्याने वांचनात की मनात आशांत त्यांनी परतून करले 7 तुंडाले एकेकाने परतून 7 करले ऐसा 50 साल एक उन जाल एवढं जालत्रीनं त्यांनी परतून रडतात अय्यो भाऊ मला मान आम्ही तुझे भाऊ नाही का आम्ही गी देवा संकल्पामुळे मरुत्तन हाव आमचं नाम आम्हाला तो मारताने तू आम्हाला अनुकूल कर असं ना आम्ही गी तुझे भृत्य नसतो असं ना त्याने की प्रार्थना करतात इंद्रदेवाला उदंड आश्चर्य होंग अनन्य भावान पार्षदान आत्मनो मरुताम गणान नममार दितेर गर्भ एवढा जात्रीनं दिती गर्भ मरलनी ते गर्भ स्राव जालनी काय एकच वाक्य म्हणजे शुकाचार्य सांगतात श्रीनिवासानुकंपया कसं तोर गोष्ट आहे केवळ देवाची महिमा देवाची अपार शक्ती म्हणो श्रीनिवासाची अनुकंपा दया ये दितीला ये सेवा म्हणो तिला गर्भ धारण होतं तिला लेंकर उस्तात चकोट लेंकर उस्तात देव संकल्प करसुल्ला देव संकल्प करल्यावर कोणाच्या काय करायला होईल काय जाणे बहुधा कुलिशक्षुण्ण बहुधा अनेक रीतीनं कुलिश मंत्र वज्रायुध घालून त्यांना तुंड करलाय इंद्रदेव झालत्रीनं काय झालनी कसं नाही तुम्ही सांगता तो एक विषय हे सांगता तर आमच्या नंबास्क नाही वो विषंबास्क नाही ते असं नाही केकले आम्हाला विश्वास नाहीच कसतं त्याला अश्वत्थ शुकाचार्य सांगतात परीक्षित राजा ये संशय वेळ कोण बजेद्र करूया तर तू करता नपा का तर द्रौण्यस्त्रेण यथा भवान अश्वत्थामाचार्य अस्त्र घालून ब्रह्मास्त्र घालून तुझ्या गर्भांत तुझ्या मायात पोटांत तू असतम्मा ते गर्भांसू नका ते देव नका तुझ्या रक्षण करला तू प्रत्यक्ष पालायस की त्यामुळे नका तुला परीक्षित नाम देवाचं सामर्थ्य काय म्हणा तर प्रत्यक्ष पात असलतो तू पालतो म्हणताने पात असलतो तू तसल तर परीक्षित संदेह करला नाही ते शुकाचार्य सांगतात तुला जाल तसं का देव अनुग्रह करला रे असं सांगतात काय एक आनंदमय ऐकतं मात्र देवाचा अनुग्रह परीक्षित राजावर खबड तुला परमानंद असा ते आनंदामुळे तो विचारतो नंतर द्रौण्यस्त्र विष्पृष्टम इदम मदंगम संतानबीजम कुरुपांडवान मला कृष्णात महिमा एवढं नांकरण सांगणो का विस्तार सांगा देवाची महिमा उदंड विशेषण एकाम विस्तार एकाम का मंत्र मला उज्जीवन करल तर रूप होते ते कसं मी नंकरच नाही एक श्लोक 2 श्लोक एक अध्याय सांगू मी कसं रातकरी राहिलं माझ्या आयुष्यात जोर मी एकच सांग दया करू सांगा आणि प्रार्थना करतो ते देवाची महिमा अपार आमच्या कृष्णाची महिमा तुझ्यास्क तुला जाल अनुग्रहास्क मरुत्ताळी अनुग्रह करला देव त्यामुळं वांचल्या कोणी म्हणल नाही तर सकृदृष्ट्वादि पुरुषम पुरुषो याती सात्मताम संवत्सरम किंचिदूनम दित्याय दरिदर्चित तर देव तवळ अनुग्रह कराल काय झालं म्हणतो एकच न देवतोषणम वृथा इन बरोबर इन उदंड चोकोटली जीव तरी सत्यधर्माने अंके एक प्रसंगान सांगतात तिनं वस्तुतः साधू जीव तिनं उदंड चोकोट उत्तम जीव दिदी देवी तिचे लें करत बंगले की परतून तिनं मंगळे नो हे कवडतोर देवाची महिमा पानते साधारण आम्हाला एक लेंबर द्वेष यो त्याचा माय बरोबर नाही त्याचा बाप उदंड बंगला त्याच्या लोक यो कसं असाल असा ना मी त्याच्यावरील द्वेष दाखवतो आमचे देव एकलेंकडे ते मारी चालीन तिने एकलेंकडे तसं त्याच्या तो अयोग्यात लोंग यो नको असं म्हणीन तिने अयोग्यात लेंकराळी उद्धार करतो योग्यात लेंकराळी मारतो तम्म ते व्यक्तीचे गुणदोष पाहून त्याच्या योग्यता त्याच्या भक्ती त्याच्या साधना ते पाहूनच देव वरक देतो की परतो ना संबंधच निसके एकल्यांच्या लोंक एकल्यांच्या याच्या बाप
असा म्हणाच्यामुळं मात्र एकाला रक्षण करून टाकते त्यालाही करतो ते सर्वता नाही सांगाल होईना तेही हाय जात्र ते येऊन अभ्युच्चय कारण सांगतो लौकिकान सांगतात ॲडेड फॅक्टर म्हणतात त्यांनी चोकटले असून येई मिळत तर तम्म ते लोंका म्हणून होईल परतून ताज्या कायनात नाहीच कसं नुसतं लोंकाचं महत्वानं सांगायला होईना सूत्वाद भरतम पुत्रम म्हणून कैकेली वंगळगत देला साम देवाला पट्टाभिषेक रातगिरीळे म्हणतात कसं तर नीच कर्मांना सांगते जालत्रीनं भरतास काही एक लोंकाला विलेवर तिला कसं मंगळगत देणं द्यायला होईल तर तिला चकोटगत दे सोडलो ब्रह्मदेव सांगतात तसं ते हाय ते सर्वता नाही तसं अर्थ न जालत्र देव पहिलं पायात तज स्वाभाविक गुण तज स्वाभाविक योग्य तज स्वरूप पाहत तज्जोक्त अनुग्रह तदनंतर उरलतं बाह्यविषयीनं त्याच्याबरोबर मिळतं ते प्रधान कारण असते प्रधान कारण ते जीवास मात्र वैयक्तिकन देव पाहतो हेसल तर करुणा जगत्तान वेळ कोणाली नाही एक वेळ मला माझ्या बापा माझ्या आज आलं की पाहू मला देव अनुग्रह करतो म्हणाती नाही सर्वथा तसं तर मला पाहू माझ्या लोकांना अनुग्रह करा मी काय नच करले माझ्या लेकर अनुग्रहच करणारच कर पंचामत पडाल की तर मग त्यांच्या जीवाची योग्यता पाहूनही करतो याच्याबरोबर थोरलेही मिळतं जात्र आम्ही म्हणीन तम्मा थोरलेच अनुग्रहामलो तम्हाला येई आला म्हणाते अवश्य म्हणीगाम तर सर्वता काही व्यत्यास नाही आमच्या म्हणजे हिंदी स्वभाव त्यांच्याकी काय संबंध नाही तसं सर्वता म्हणीनताने यात्र देव प्रथमतः पायात त्यांचं स्वरूप योग्यता आलत पाहतो असा म्हणत मुख्य विषय सकृदृष्ट्वा एक दिवस देवाला पूजा करतर पण देव विशेष अनुग्रह करतो इन एक वर्षाला नंकर दिस पुन्हा पडलाय तवड दिस देवात पूजा करलाय करता देव तिच्या पूजाला मेच्चून तिला अनुग्रह करलाय तिनं उदंड चकोटली भक्तीनंच पूजा करली तिची आशा काय की साधारण एक स्त्री साथ साधारण लोकांचा साथ भावना नका अय्यो माझ्या लेंकरे सोंगले येणार काहीतरी नाही हाय नाहीच करून टाका असं सामान्य मी व्यवहार करते नाही का आम्ही कमी ते मारी व्यवहार करतो तर कम्मत रीती ते भावना येत तवडत तम्मा तिनं देवाला विशेषण पूजा करलता फलामलो तिला देव रक्षण करलाय सजूरिंद्रेण पंचाशत देवास्ते मरतो भवन व्यपोह्य मातृदोषम ते हरिणा सोमपावृता ते माझा दोष सोडून इंद्रदेव तिला आपणाचे भृत्यन करीन घेतला त्याला पंचे 50 एकले उन आपणाबरोबर मिळून त्यांना 50 महिने घेतला दिती देवीला मी तुझ्या एक लोंकात माझ्याबरोबर मिळून तुला 50 लेंकर आहेत म्हणीन सांगून तनिकी सोमया यज्ञांत करतಮ್ಮ सोम आहुति देयाल तनिकी योग्य मरुत्त लोक तने एवढजनासी सोमपानार्हन करला इंद्रदेव काय देवाचा अनुग्रह दिती वृत्ता यदृशे दितीला तಮ್ಮ तदनंतर जागी झालं आपण गर्भ याचं हे होंगळ यात्र 50 लेंकर अंतर 50 एकले होऊन इंद्रदेवाला सहित 50 लोक ते पाहून देवी पर्यतुष्यत अनिंदिता ते पाहून संतोष भोगली तिला वस्तुस्थिती तिला एक रागामुळो एक दुरभिमानामुळो इंद्रमरामन आशा की परतून आपणाला नीट साथ लेंकर पज्जे म्हणून तिला प्रधान आशा होता पाप जात्र हे विषय कलिंगिन नंकरपणी राग कलिंगली दुःख भोगली म्हण इंद्राणी मिळून उदंड संतोष भोगली इंद्राणी मिळून पण कांत्र एक लेंक पज्जे म्हटली 50 जोल लेंकर होंगळे एकलेच मरण नाही तनिकी देवता लोक होंगळे सोमपानार्ग होंगळे इंद्रदेव आपणा बावून म्हणिंगो आपणाबरोबर मिळिंगितलाय म्हणता तिला काय राग आहे मग ते सजीवा स्वभाव येत आणि सांगतात काकी एक उद्वेग एक रागामुळे काम कार्यांत प्रवृत्त झाला असतो माऊन ते नंतर बरोबर होंगळ काय की मी म्हणीड सगळे चाल नाही म्हणाचा मला मात्र त्याच्यावर मला राग येताने चकोट विषय नीच चाललं मात्र संतोष भोगा ते दिदी देवी करली त्याच्यानंतर तिने अपत्यम इच्छन्त्य परम व्रतमेतत् सुदुष्करम एक संकल्पित पुत्र सप्तसप्ता भवन कथम म्हणे मी तिने माऊन विचारली मी एक लेंकरू पज्जेन अपेक्षा भोगलो मला 50 साल एकला उन्हान झालाय की ते कसं झालं असं ना दिदी विचारते तर मग इंद्रदेवीनं थोरल्यांची पाहतो काय अद्भुत आहे देवा शक्ती कवड धर्मांत ना निष्ठा मंत्र एकले विचारतात ते लटक बोलायला येत नाही ये चौकटपणा उदंड मुख्य अंश आहे आम्ही चूक करत पण मी हे सगळं चूक करलो ना मी ओपी ना ते भावना काय की आम्हाला येऊ रडना म्हणतं कवड जन्म पावत्र ते येईल की आम्हाला कळती नाही हे चूक करला कान कोणी विचार तर अय्यो आम्ही तरी काय म्हणीन सोडतील की म्हणीन ना त्याच्यावर परतो म्हणतो मी चूक करतो परतो लटक बोलतो चालतर उदंड सात्विक गुणगांतर कोणतं संदर्भांतीन त्याच्यातील तोरलेंकड त्याच्यातील धर्माद विषयांत सर्वता लटक बोलतात
इंद्रदेवाला विचारते काय झालं म्हणून. इंद्रदेव सांगतात अंबतेहम व्यवसितम उपदार्यागतोंतिकम लब्धांतरोच्चितम गर्भम अबुद्धी अर्थबुद्धीर न धर्मवित. अम्मा अम्मा तू ये मारी व्रत करतीस आणि कळींग तुझ्या काहीतरी तुला उपद्रव करून ते रातकरी वाळत मी आलतम्मा काहीतरी प्रसंग येऊन देन पाळो संदर्भ मिळलं मी प्रवेश करून तू गर्भाला छेदनच करलो अम्मा मी कराल तर चूक आहे. काय असं सांगतोस की मंत्र. इंद्रदेव सांगतात शुकाचार्यात वाक्य वेदव्यास देवात वाक्य बांधतात अर्थबुद्धीर न धर्मवित. कसलं तर वाक्यवान कोणाला अर्थ मंत्र प्रयोजन कोणाला प्रयोजनावर बुद्धी है की त्यांनी धर्मावर दृष्टी असणार. पदार्थावर ते एक प्रयोजन ये विषय मला ये विषय मी पाहूनच सरामन असा भोगल तर धर्म कोणता अधर्म कोणता मनात बुद्धी येईना. नहुशाल पंत शचीला भोग करून टाकामा आशा वाटून गेलं. वेद प्रमाण का नाही का विचार वेद प्रमाण नाही म्हणतात. तम धर्म कम्म येऊन आम्हाला पदार्थावर विषयावर द्रव्यावर ऐश्वर्यावर आम्हाला दृष्टी जाते की तम्म त्याच्या मात्र दृष्टी गेल तर आमच्या बुद्ध धर्मासून दूर म्हणजे अर्थबुद्धीर न धर्मवित. त्याच्यामुळं मी मारी अपराध करसलो ततस्तत परमाश्चर्यम. मी म्हणत आश्चर्य होऊन गेलं. मी छिन्नाभिन्न करत गर्भ एवढा लेकरण उजून बसलाय म्हणा मी तिथं नेमा महापुरुष पूजा या सिद्धी कार्यानुषंगिनी. कसं ते एक एक वाक्यनं आमच्या आचार्य सांगतील एक एक वाक्यनं स्वर्णांत लिहून टिंगा सोनांत लिहून टिंगून त्याला पूजा करा. आम्हाला एक सालिग्राम प्रतिमा नको वेदव्यास देवाचं एक एक वाक्य तेवढं अद्भुत आहे. महापुरुष पूजा या सिद्धी महापुरुषांच्या देव त्याच्या देवाच्या पूजात सिद्धी काय म्हणतात त्याच्या कार्यानुषंगिनी ते कार्याजोक्त ते हे असतं ते देवाची पूजा तुला पूर्ण झाला आहे. आराधनम भगवता इहमाना निराशिषः ये तू नेचंत्य विपरम ते स्वार्थ कुशला स्मृता. कोण ऐकले देवाला निष्कामन देवाला पूजा करतात की त्याने येऊन अग्गिविध पुरुषार्थी पावतील. आम्हाला ये पद्य ते पद्य क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य विजय आरोग्य म्हणून की अपेक्षा होऊन करून टाकाल तर ते एकत्र मिळतं का नाही का कळना खंडित कळना का मंत्र ते की विचार सोलो मंत्र त्यांनी विचारच का मी कराम की नो ते तर आम्ही काय नाही विचारणार का नुसतं देवात पूजा करणं माझं कर्तव्य मी करतम्मा काय न्यून जालत्रीनं देव मोक्ष देतो त्याच्याबरोबर हे संसारांत ऐहिक फलहीन अवश्य देतो देव. ज्ञानादेव सर्वेपि पुरुषार्थार्थसु ज्ञानादेव न संशय. देवाच्या अपरोक्ष ज्ञानामुळे सकळ संपत्ती मिळतात काही संशय नाही. ते तर बरोबर मी म्हणतो आराध्य आत्मप्रदम देवम आत्मानं जगदीश्वरम कोवर्णीत गुणस्पर्शम बुधस्य नारके पियत. इंद्रदेव सांगतात देवाला पूजा करून आमच्या स्वामी देव जगत्तालच स्वामी मम स्वामी हरिर्नित्यम सर्वस्य पतिरेव च. माझे देव आमचे देव तसल तर देवाला पूजा करून मोक्ष आपणालाच देणार आम्ही विचारत दिदेश दे आणि आचार्य हनुमंतदेव पूजा विशेष रामदेवाला भक्ती करले. रामदेव आपणा लोकांना जातमा आपणाला ते रूपेन देल स्वात्मानमेव ददौ सांगतात की स्वात्मानमेव ददौ यदस्मै. आपणाला ते रूपेन देव दे सोडला आपणाला देवाला सिद्ध असणार देवाला कोण भक्तीन पूजा करतात की त्यांनी कोण विषयाला अपेक्षा करतील मला पैसा बज्जे पल्लम बज्जे लेंकर बज्जे बाळ बज्जे कोण विचारतील का मंत्र येसल तर विषय येसल तर सुख ये विषयामुळं होमत सुख नरकांतपणी मिळून जाईल. नरके पियत त्याकरता तदिदम मम दौर्जन्यम बालिशस्य मह्यसी. अम्मा मी चूक कर सोल्लो का की पोराटिक पण तुझ्या गर्भाला मारा मना दृष्टीन एंगलो माझ्या अपराधा क्षमा करेंगे. क्षंतुमर्गसी मातस्त्वम दृष्ट्या गर्भ अमृतोत्थितः. केवळ देवाच्या अनुग्रह दृष्टी मंत्र अदृष्ट यदिच्छा हि तदिच्छा सार केवळ देवाचा संकल्प आमलो तुझे लेंकर वांचले येतं. मी अंतो अन्याय करायला तर आलो तो यात्र देवाचा अनुग्रह आमलो नीट झालं माझ्या अपराधा क्षमा करेंगे आणि इंद्रदेव विचारतो. कसं तर येगी आम्ही मनीगो आश्चर्य बघा करतो ना आम्हाला हे चौकटपणा जन्मे पे यायला जात नाही. तसल तर इंद्रदेव प्रार्थना करतात ऐकून इनेन दितीदेवीन उदंड संतोष भोगली खरं बोलला जात्र मला चौकट लेंकर बज्जेन आशा होतं तुला प्रीत लेंकर होतात म्हणून अंकी संतोष. इंद्रस्तया बेनुज्ञाता शुक्लभावेन तुष्टया शुद्ध भावेन स्तोत्र करला तिने तबडत स्वच्छ हृदयांत एक सांगता तुम्ही सभा गौरवा करता तरी जाऊन काय करणं पा असं आंत द्वेष टिंगतील तसं नाही शुक्ल भावेन शुद्ध
शुद्ध मनस्सान ते ओपिंग इटली संतोष पाहून इंद्रदेव मरुता सहित तिला नमस्कार करले. नमस्कार करून देवलोकाल नुंगले इंद्रदेव अमरावती पटना नुंगले. एवढी तुला काय विचारलंस की तेवढी सांगितलं आहे तुला. आणखी काय पाहिजे बा तुला? तुला विचार तरी सांगितलं आणखी काहीतरी आहे का असं विचारतात शुकाचार्य. परीक्षित राजे विचारतो काय देवाची पूजा विशेष एसल तर पूजा करून तिला लेंकर काय अनिष्ट झाले तिला प्रीती झालं देवात प्रीती झालं असं सांगतान की ते काय व्रत ते मला सांगान का असं ना. परीक्षित राजा विचारतो. हे करुणावंत लोक हे सगळी असतात. आम्ही की कोणाकोणाक उपकार येणी उपकार करले त्याने उपकार नाही उपन्यास सांगता मागी त्यांनी मैक टिवले त्यांनी हे दिले त्यांनी पैसा दिले आणि पल्लन दिले त्यांनी बात गाठले काय काय की मी उपन्यासान सांगतो कोणाकोणाला की थँक्स वोट ऑफ थँक्स असं सांगतात लोकांत. तर एकलेपणीनं परीक्षित राजा आधी आमच्या थोरले सगळी स्मरण करते दांडे लोक करतात मी करते सांगायला येत आहे आम्ही की ते करा. परीक्षित राजाला आपणाला कळाल आणखी नंकर दिवस आणखी 6 स्कंद होता आणखी 12 स्कंद संपल तर संपादिस मरण येतं त्याला कळालं 7 दिवस त्याला आणखी जन्मांत आयुष्य भूमींत आयुष्यमान तवडत तर अस्तम्मा हे कोणतं व्रत कोण कलिंगिडतर काय सांगिडतर काय यात्र लोक उद्धारा करता एसल तर देवा सेवा करून तनीन विशेष देवात प्रीतील पात्र होमा मनात केवळ तेवढा अभिप्रायानं परीक्षित राजा विचारतो की पुंसवनन व्रतनाम त्याला व्रतनाम पुंसवनन नाम. ते पुंसवन व्रत ते काय ते मी कलिंगाला उदंडापेक्षा भोगत आहे कामरे पुंसन व्रत कराला हे पुंसवन व्रत देव व्रतामुळं देव उदंड प्रीत होतो सांगितलं आणखी त्याच्यामुळं मी सांगा हे उदंड सूक्ष्म कलिंगा एक विषय ते सांगणारा जोग ते बदलून जातं बदलून सांगून टाकतो. दंडे लोक आमच्यास्क सामान्य लोक तर स्वामीस्क लोकांकडे सुद्धा ते बरोबर कलिंगा एक विषय पुंसवन व्रत अज्ञासी लेंकर होम चकोट लेंकर उजाम असं म्हणून तो विचारला नाही परीक्षित राजा तेही होईल. पुंसवन व्रत करल तर चकोट लेंकर होतं त्याकरता हे 6 स्कंद हे मरुजन्म की ऐकल तर गर्भस्राव होसल तर ते की बरोबर असाल चकोट लेंकर उजाला म्हणत ऐतिह्य संप्रदाय अवश्य हा येता नाही म्हणटल नाही जाल तर परीक्षित राजा विचारल तर अज्ञासी लेंकर होम मनाच्या करता विचारल नाही तो कवसल तर भागवत तो आपण मरणकलिंग देवाच्या तत्वकलिंगा म्हणून शुकाचार्याकडे एवढं निष्ठा नसल तो कोणाला तरी लेंकर उजा म्हणा करता तो पुंसवन व्रत पुंसवन सीमंत हे व्रत कलिंगाला तो काय हे का आणखी पौरोहित्य का राजा तो कोणाला तरी जाऊन त्याला असा एकच उद्देश ये व्रत कराच्यामुळं देव उदंड प्रीत होतो म्हटलं आणखी ते देवात प्रीतीदायक नसा व्रत ते कसं करामं काय कलिवागतं ते स्पष्ट त्याच्या वाक्यानं येण विष्णू प्रसिद्धती देवात प्रसन्न प्रीती होत तर सकलही होत सकलविध क्षेमही होतात आणि काय ते लेकर काय त्याच्यात किमलभ्यम भगवती प्रसन्ने श्रीनिकेतने देव संतोष भोगून टाकला नंतर आम्ही आम्हाला पावाम तर काय आहे सांगा अज्ञानी मूळ कारण देवाचे प्रसाद ते देंगळेवर आणखी उरल तर गजाला मी विशेष प्रयत्न करामं अगदी अनायास मिळून जाईल ते दृष्टीनं परीक्षित राजा विचारला शुकाचार्यनं सांगतात मार्गशीर्ष पक्षांत बाईला लोक बायके करामत व्रत आहे पुंसवन व्रत म्हणत बायके करामत व्रत प्रधानानं बायके त्याच्यानंतर कोणतं करतान की ते की दाला लोक करून देव तसर्थ दाला लोक त्यांच्याबरोबर मिळून करावं सांगतात बायका लोक दालात अनुज्ञा मागू माणून सांगतात शेवटी कन्या लोक पण करूया पोरीकी पण करूया म्हणून हे व्रत पोरी करता मग बाप लेंकी करता आणखी पुढे येणार दाल्लात मनाला उद्देश ठेवून तो करामं वनाड झालं तरी हे करूया आणखी विधवा लोक पण करूया सांगतात तर लेखी कर्म पुढं सांगतात जन्मांतरांतरा चुकट होतं अर्थ ना आणखी विशेष सांगतात तर बायला लोक दाल्लात अनुज्ञा मागू हे व्रत आरंभ करा कम्मीनं गुरु लोक अनुज्ञा करतर शिष्य लोक ते काम करामं दाल्ला अनुज्ञा देतर बायला लोक ते काम करामं अनुग्रह करतनी काय करामं अनुज्ञा देत नाही तम काय करामं म्हणत तर अनुज्ञा द्यास का आम्ही तनाला प्रार्थना कराम अनुज्ञा देवीवास का आम्ही कराम तेच आमचं सामर्थ्य आम्हाला ते सामर्थ्य नाही कसून तनाला सेवा देत असेल तर नाही शास्त्राला सेवा देत तर ते काय करामं गाईला गाई दूध देत ते दूध धार काढाल येम ते बरोबर ते कलनात गायाकडीनं ते हितानं त्याच्यावर हात गीत घालून त्याला नंतर लाड करून हे करून ते धार काढायला येणार काढतो मला धार काढायला येते म्हणतो दुधावर राग करत दूध पिण्यात मंगळपणे एकी बरोबरच नोंद कलिंगडत्र काय अन्याय ते त्याच्यास्क शास्त्र सांगत गुरुंकडे दाल्ला बायके मंत्र दाल्ला
दादिगे म्हणतात गुरुंकडं यानी क्या कि दंडे लोक म्हणी शास्त्र म्हणा देवना दादिगेन से एक सगळं बायकेन से एक सगळं व्यत्यास कर सोडतं म्हणतात म्हणा सर्वथा नाही तसं एक व्यत्यास असूनच सरळ एक व्यत्यास खंडी कोणतं मार्ग अंतीन अतिलौकिक अंतीन ते मार्ग येत आहे काम बायकेस काम पुढं प्रधान दे मग बाईक लेडीज फर्स्ट काम सांगतात मग अगदी समान हो का दादिगे बायकेस प्रत्येक क्यू म्हणतात एक ठिकाणी आता की ते कोण सांगत असतात एक ठिकाणी तर मग एक विषय ते व्यत्यास असूनच सरळ ते व्यत्यास ते बरोबर तेच साम्य अज्ञान ಈಕ್ವಲ ಚಾಲಿಂಗ್ನ म्हणा साम्य म्हणा ಕೊಟ್ಟೇನದ अर्थ नाही जाऊन दे ते वेगळे विषय ಆದರೆ दादिगाळीने बायकेलीने शास्त्र एक प्रकार ट्रीट करतं पोराला 8 वर्षाला उपनयन करा त्याला वेद गुरुकुळाला पाठीवा पोरीला 8 वर्षाला 8 वर्षा भवेत कन्या आता अग्गिनी पत्रिकान घालतो कन्याला मग सालंकृत कन्याला अन्न जातो म्हणून कोणीनं कन्यात नाही अगदी प्रौढा लोक 25 30 ओलांडून गेलं तर कोट्ट कन्या तनी कन्या म्हणजे 8 वर्ष सत्रत कन्या कसं 30 वर्ष 40 वर्षाला उपनयन करणं म्हणा अनुपयुक्तिके म्हणजे करणास कस्तान तसं करता ते वेगळं ते उदंड निषिद्ध कालकी तसंच वराडालीने बायकेन्स एकी सांगितलं मला धरून अंत घंटातील तर 8 वर्षाला पोराला उपनयन करास 8 वर्षाला बायकोला वराड करा ते पोरीला वराड करून सासरवाडी पाठीमा तनी ते पोरीला नीट पांगू लेंकरास का पांगू त्याला गिन अनुकूलन चालिंगू तदनंतर तोरले ಹೊಳೆವರ लेंकर बाल होम तदनंतर तनी पांगाम तनी संसार वाडाम ऐसा की क्रम तर दोघांना से एक सारखं शास्त्र व्यवहार करला आहे दादिकेसी बायकेसी ना येणी काय की चूक अडीन सोडले दादिके म्हणतात आपण स्वतंत्र असूया कोण सांगितलं दादिके स्वतंत्र म्हणून आणि गुरुच्या अधीनांत तसा असून दे तम्म दाल्यात अनुज्ञा मांगू कराम अनुज्ञा दाल्ला देते नंतर अनुज्ञा देवीवास्क प्रार्थना कराम करुणीने व्यर्थ झाल्यानंतर देवाला दाल्ला अंतर्गत देवाला प्रार्थना करा काय की ये जन्मात मला कपाळी लिहिलायचं मला बरोबर कर ये जन्मात अंकी बरोबर कर मला दाल्लाल बुद्धी बरोबर करीवन करीवेन देवाकडे शरण पावस सांगी परतून वेळ काही मात नाही आता काय की एक रोग सांगतात एक दिवस ओकद गेट 2 दिवस 3 दिवस डोस आला एक ओकद बरोबर होतं एक रोग आला ते कोर्स काय म्हणतात 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षे ओकद घे म्हणून सांगतो डॉक्टर काय करायला 3 वर्ष घेऊनच सरा 2 दिवस घेऊन टाकून आणखी मला बरोबर झाले मंत्र 3 वर्ष केमत कोर्स आणता एकच दिवस एकच महिना ओकद घेऊन टाकून ते बरोबर होईल की योजना करत कसं होईल 3 दिवस ते कोर्स आणत असा म्हणून सांग ट्रीटमेंट आणतं असं म्हणून सांगितलं असतात डॉक्टर लोक ते कसं की तसं ते 1 दिवस 2 दिवस मी नित्य प्रार्थना करत आहे वो देव काय की डोळे उघडणार म्हणतो म्हटलं तर आम्ही करत पाव तेवढं राशी बसलाय की ते कवडा वर्ष कोर्सनं मला कळून रडत नाही की त्याच्याकरता वेगळं वाटत नाही ते कोणतं डॉक्टरांकडे गेलं तरी तेच ओकत ते ट्रीटमेंट प्रामाणिक नसलं तर पक्षांत तसं आम्ही कुठे गेलं तरी वेगळं वाट नाही हे देवाला शरण पावात वंचू आणखी सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज देवाला शरण पावात वंचू की कोणतं वाटीने देवाला साक्षात शरण पावाला दाला गुरु ते त्याच्यामध्ये लोकांकडे सुनत मी जाऊन सरा वेगळं वाटत नाही देवाकडे जायाल तर देवाला सगळी स्तोत्र करून भक्तीने सेवा करत त्याला एक सांगतील अरवेंत ಕರೈಪಾರ್ ಕರೀತಾರ್ ಕಲ್ಲುಂ ಕರಯುಂ म्हणून हो का ते बरोबर हे सांगितलं दोंडापणी विगरून जेल दोंडापणी एळगायला म्हणतात मनुष्यांत बोलेल ते सामर्थ्य नाही का हाय आम्ही बरोबर उपयोग करते आमच्यान होईनात पक्षांत आमच्या अशक्तीला आणखी एकली सेवा दिसून हे जगत अंत होत साध सरी काय करते दिन दाल्लाकडे अनुज्ञा मांगू आरंभ कराम हे व्रत सर्वकामित कामद सर्वकामी काम आरभेत व्रतमिदं सर्वकामिकमादितः देवाकडे अशेष प्रार्थना अग्गी आणि अभिष्टे आम्हाला मिळाम अभिष्ट मंत्र ज्ञान भक्ती इत्यादी अभिष्ट मिळा करता देवाला प्रार्थना कराम हे मरुत जन्म पहिला ऐकाम म्हण हे मरुद उत्पत्ती हे काय विषय सांगितले पुढील अध्यायन सांगितले की त्यावेळी विषय विचारियो ब्राह्मणाकडे अनुमती मागून स्नान करियो शुक्ल वस्त्र नेशियो शुद्ध वस्त्र नेशा म्हण चोड अलंकार करी असा बायका लोक नित्य जेवा पुढे देवाला लक्ष्मीदेवी सहित नारायणाला पूजा कराम देवात पूजा म्हणजे प्रतिमा शालिग्राम टिंगू बायके पूजा कराने दाल्ला पूजा कराम दाल्ला करात पूजाला इनी अनुकूल साम इराण तुलसी पूजा तत्त लक्ष्मी नारायणाला पूजा काय है की ते क्रमात इनी कराम तम मंत्रज्ञ है नमस्ते निरपेक्षाय पूर्णकाम नमोस्तुते
महाविभूतिपतये नमः सकलसिद्धये ಅದನ್ನು ತು ನಿರಪೇಕ್ಷ ಪೂರ್ಣಕಾಮ ಮಜ ಪೂಜಾಮನು ತುಲ ಕೌಂತೆ ಯಾಲಯತಿನಿ महाविभूतिपतये महाविभूति च स्वामी तो अग्गी विभूति तो पावल तो ऐश्वर्य पावल तो सकल सिद्धि करता तुला मैं नमस्कार करता हूँ मैं अग्गी सिद्ध हो माला तो नमस्कार करता हूँ यतस्वाम कृपया भूत्या तेजसा महतौजसा तुष्ट ईश गुणी सर्वै ततोसि भगवान विभु तुला विशेष कृपा है तुझे सामर्थ्य अनंत है तुला मी मला कळलतं रीतीने तो मी स्तोत्र करतो तू मला अनुग्रह कर असा देवाला प्रार्थना करून तदनंतर लक्ष्मीदेवीली प्रार्थना करा लक्ष्मीदेवी सहित देवात पूजा नोका तम तिले स्तोत्र कराम तड मात्र नाही देवात पूजा करा योग्य तर लक्ष्मीलाच मुख्य आहे तर आता दादिगे करता माहिती शंकाद्वारा अग्गी पूजाही करतो काम्यान्य कर्म गम्यश्री स्वाम्यर्चार्चन साधनम सम्यक भक्त्या प्रणम्यानम स्तौम्यहम रम्यवारिजम अजान सत्यसंध तीर्थानी महानुभाव तनी शंकाल स्तोत्र करता काम्यान्य कर्म गम्यश्री स्वाम्यर्च अर्चन साधनम देवात पूजा करायला पहिलं शंख पज्जे शंखद्वारा सकलविध पूजाही आम्ही करा आम्ही साक्षात पूजा करायला आम्हाला अधिकार नाही कारण सर्वस्व तिनं तर देवात पूजाला पेटंट होल्डर आमची लक्ष्मीदेवी तर तिलाही प्रार्थना करा विष्णुपत्नी महामाये महापुरुष लक्षणे प्रियेथा मे महाभागे लोकमातर नमोस्तुते हे अम्मा जगत जननी तू महापुरुष लक्षणे महापुरुषाला तो लक्षण टिंगिटल अथवा महापुरुषात लक्षण मंत्र लक्ष्म चिन्ह देव सदा ते लक्ष्मीदेवीला वक्षस्थलान धरिंगिटलाय की तसलतीनं तू प्रियेथा मे महाभागे म्हणजे विषयान तू प्रीत हो लोकमाता नमोस्तुते नमस्कार करते सांगून ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपतये सग महाविभूतिभि बलिमुपहरामीति अनेन गरगन मंत्रेण विष्णोराराधन अर्घ्यपाद्य उपस्पर्शन स्नान वास उपवीत भूषण गंध पुष्प धूपोपहारादि उपचारांच समाहितः उपहरेत् देवाला ये मंत्र नमः महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपतये महाविभूति मंत्र आमच्या योग्यन साथ विभूति ऐश्वर्य तल स्वामी अथवा तजत परिवार है विशेष परिवाराकडसून मिळला असतो देव ते परिवार देवता सहित नसणार तुला मी नमस्कार करतो तुला मच्चान जालत सेवा करतो बलिमुपहरामी माझ्या पूजा करतो तो स्वीकार करीन आणि सांगून प्रतिनित्य मंत्र सांगून देवाला आसन अर्घ्य पाद्य आचमन स्नान वस्त्र उपवीत देवाला यज्ञदेम भूषण गंध पुष्प धूप नैवेद्य अग्गी उपचार करून नमस्कार कराम देवा ये देवात पूजा बायकेस कोणत विधींत है की ते विधींत नहीं कराम तनाल कराचाल अधिकार नहीं तो शालिग्राम प्रतिमादि पूजा की बायके कराल नहीं कलशादीन ठिकाणी पूजा करना है ते दाल्ला सहित कराम दाल्ला काय करतात की तनाल सहकार करता येणे की करल सगळ्यात हिशोब तदनंतर हविशेषम च जुगुयाद अनले द्वादशाहुती ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतिपतये स्वाहा असा मनात मंत्रांत नित्य 12 आहुती देम पायसा वाटी 12 आहुती देम देवालीन लक्ष्मी देवी आहुति देम वारा श्रियं विष्णुंच वरादो आशिषां प्रभाबुबौ भक्त्या संपूजये नित्यं यदिच्छे सर्वसंपदा देवाकडसून विशेष आम्हाला ऐश्वर्य पद्य म्हणतात तनाला ये ರೀತಿನ ನಿತ್ಯ ಆಹುತಿ ಸಂಪತ್ತು ಮಂತ್ರ ನುಸ್ತ ಪೈಸಾ ಪಲ್ಲೋ ಸೋನ ರೂಪ ನರ್ತನೋ ಜ್ಞಾನ ಭಕ್ತಿ ಚೊಕ್ಕೋಟ್ ಲೇಂಕರೆ ಚೊಕ್ಕೋಟ್ ಗರ ಚೊಕ್ಕೋಟ್ ದಾಲ್ಲ ಅಗ್ಗಿ ಅನುಕೂಲನ ಸಾತ ತೋರ ಸಂಪತ್ತು ये जबरी संख्य तोर संपत् काय गर्दिनी तसं संपत्त अभिप्राय प्रणमे दंडवत भूमो भक्ति प्रक्वेन चेतसा सेवट्ल उपचार षोडशोपचार सेवट्ल उपचार देवाला साष्टांग नमस्कार कराम दादिगे मंत्र बायके संजोक्त नमस्कार कराम जपवारम दशवारम जपेन मंत्रम ततस्तोत्रमुदीरये 10 दवा ये जपई करुण ये स्तोत्राणि उच्चारण स्तोत्रणी सकराम युवां च विश्वस्य विभू जगतः कारणं परम यम ही प्रकृति सूक्ष्म माया शक्ती दुरत्यया असं सांगू ना देव लक्ष्मी देवी राणा तुम्ही दोघी जगताळ स्वामी ये लक्ष्मी देवी तुझ्या अधीनात असणारी तस्याधीश्वर साक्षात त्वमेक पुरुषपरा त्वं सर्वज्ञ इज्येयं प्रियेयं फलभुक् भवान समस्त जगताळीन तूच स्वामी तू एकलाच स्वामी तू एकलाच सर्वोत्तम तू सर्वही कलिंग ठरतो तू सकळ यज्ञांतीन तूच पूज्य नसतोस इन क्रियारूपेण असते आम्हाला की फल देणार तू असतो मुख्यतो भगवान फलभुक् इयं भगवती तदनंतरम असं कलिंग मुख्य आचार्याने विशेष
ये देता तात्पर्य विलेत मुख्य यज्ञ सर्वकर्म फल भोक्तां च देवत मुख्य तदनंतर लक्ष्मीदेवी ते फल पूजा फल जाऊं पावत असा म्हणत कलिंगाम इन गुणाच्या अभिव्यक्ती रूपतीन ते गुणाला व्यंजक तिन तू गुणभुक भवान तू येऊन ये गुणालगी भोग करणार असल तो तू त्वंगी सर्व शरीरात्मा तू सर्व शरीरानी अंतर्यामी तिन शरीरेंद्रिय आशया तू सर्व शरीरीस अंतर्यामी जीवाल अंतर्यामी तिन शरीरान अंतर्यामी नसते नामरूपे भगवती प्रत्ययस्त्वं उपाश्रयः यथा युवां त्रिलोकस्य वरदो परमेष्टिनो ततो तथेमा उत्तम श्लोका संतु सत्या महाशिषाः तुम्ही सगळे तुमच्यामुळं हे सगळं जगत्तीनं सगळं ऐश्वनी पावत आहे त्याच्यामुळं तुम्हाला स्तोत्र करतं केवढं सत्य की तसं म्हणजे अभिप्राय पूर्ण होऊन दे म्हणून देवा नित्य हे स्तोत्रही सांगा दशवार मंत्र अभिमंत्र जप करून हे स्तोत्र कराम नित्यविष्टोय वरदं श्रीनिवासं श्रेयासः तन्निस्सार्योपहरणं दत्वा आचमनमर्चये तदनंतर देवाला उपसंहार सपरे पूजा सेवडी देवाला कृष्णार्पण सांगून नैवेद्य करून स्तोत्र करून नैवेद्य करून आचमन करून नमस्कार करून पूजा संपाम नमस्कार करून आचमन करून पूजा समापिवाम ततस्तुवाना स्तोत्रेण भक्ति प्रह्वेन चेतसा यज्ञोचिष्टम अवग्राय पुनरभ्यर्चयेत हरिम हे स्तोत्र करून भक्तीनं यज्ञोचिष्ट काय आहे की ते आघ्राण करा ते नाकावाटी ते वास पाहून परतून देवाला पूजा करा जेवून टाकून पूजा करताना तरता ते आघ्राण करून तदनंतर परतून पतिंच परया भक्त्या महापुरुषचेतसा देवालीन दाल्लालीन दाल्लांत देवस्तोमन विशेष अनुसंधान त्याला पूजा करा प्रियस्तै ते रूपनमेत प्रेमशील स्वयंपती त्या दाल्लाला काय करत तर संतोष होत की ते की करून दाल्लाली संतोष करीवा म्हण भार्यापेक्षिते दाल्लापनीनं कसं असा मंत्र प्रेमशील स्वयंपती सत्यधर्माने विशेष लिहितात दाल्लाईन प्रेमशीलन असा होता मंत्र बायलीवर विशेष प्रीती अभिमान टिवलतो असेल तर तोईनं बायलील काय करत संतोष होते की तोही करा म्हण कसं करा मंत्र उपयुक्त ग्रहणे निशब्दम कुर्या उपयुक्त ग्रहणेनं तिला काय पाहिजे सगळी करून तिला बोलिवणाच करीवा म्हण ते दाला लोक सुदंड कष्ट ते बायला लोकांस बोलिवणाच क टिंगणं म्हणत उदंड असाध्य काय जात्री बोलत असतील तरी त्यांना ते करणं म्हणत उदंड असाध्य ते करीवा म्हणून सांगतात सत्यधर्म तीर्थांनी त्यांनी तसं व्याख्यान करला होतं आणखी काय त्यांना अनुकूल नसामा तनाळीनं अनुकूल करून दे म्हणून सांगतात काय मंत्र दाल्ला बायलीमध्ये एकले कोण एकले करत तरी फल दोघणाचं येतं त्याकरता बायलाला अनुकूलन करून त्यांना करीवास करत आपणाली पुण्य येते की तर अर्थात कराम असा अभिप्राय ना ते एक लिहिलं येतं नंतर बिब्रिया सर्वकर्माणी पत्न्या उच्चा वचानी च कृतमे कतरेनापि दंपत्योरुभयोरपि भागवतच सांगते आता तोर उच्चावचानी एक एक काम तोर असतं एक लहान असतं एक बायकेचं एक काम होईना उदंड तोर उदंड जास्ती काम करायला होईना तसं तर विषाने अंत दाल्लापणी त्याला परिकर कर्मानी बिब्रिया परिकर तिला सुತ್ತमुತ್ತಲ काम दाल्लापणी करून दे कबड भागवत कबड प्रॅक्टिकला सांगता पावा येटिंग एकी करा भागवत सांग सोलंतनाला निर्बंध कर आग्रह करताने प्रीती म्हणो तनी कराम इनी करा कबड यथार्थम च भागवतम च शास्त्र उदंड सत्य उदंड यथार्थते उदंड प्रॅक्टिकल आहे काय की लोक यावर तर विश्वास येणास कसतं काय की लोकांस उच्चा करता एक कराम कदाचित लालसायाम त्याला कदाचित लालसायाम केणचित उपाजना किं तद गमतरीतीनं काय की एक एक संदर्भात तर दाल्ला तिला करता कराम म्हणा काही चूक नाही आणखी एक शास्त्रातलं ते पत्याम कुर्याद अनर्घायाम पतिरेव समाहिता आता काय नाही एक वर्ष पंतोरी करा सेवा नका तर मग कंडिप महिना तिनं 3 दिवस बाहेर बसांस कसतं तम काय कराम म्हणतात तम दाल्ला बायली करता कराम हे पूजा अंतो रात करीतान विष्णोर व्रतमिदं बिभ्रन नविहिन्यात कथंचन काय जात नाही व्रतमध्ये सोडता 1 वर्ष नो 12 वर्ष करले आमच्या मध्ये घे बट्ट 12 वर्ष देवाला अखंड सेवा करले तीव्रे पयोव्रतमुखे विविधे व्रताब्जे जायापती गुणगणार्णव पुत्रकामौ तम 12 वर्षीन एक दिवस चुकणास करले बायका लोकांचा ते सगळं ते एक शरीरांतलं हे असालच सर तर मग ते दिवस वंचू उरल दिस करा तनी दादी लोक ते बायका लोकांत करा ते बायका लोक करणार ते दिस येणी मिळून बायलीनी मिळून करा असा ना अभिप्राय ते कबडी की शास्त्र ते सांगतात करता तनी सांगा अर्थात बायका लोकांस कोण आहुती इगुती द्यायला होत नाही की
आता हे पुंसवन व्रत मनात ऋषी लोकांसु देवता लोकांसु आरंभ करून एवढजनही अधिकारी तಮ್ಮ ऋषिपत्नी सगी एक विध तंच धर्मानुष्ठान क्रम तनी एक एक होम देव्या आगु देव्या वेद मंत्र सांगया तनी ओंकार की उच्चारण करूया ऋषिपत्नी अधिकार वेगळ आमच्या सकल आमच्या बरोबर असणार मनुष्य बायकेस तनांच अधिकार वेगळ त्याकरता कोणाला काय विषयांत अधिकार आहे की तवडांसी तनी असून करा ते उदंड मुख्य विषय विष्णुवर व्रत येवण काय जात्रे रात करीताने विप्राण स्त्रियो वरवती षड्गंध वरमंडितै चೊಕ್ಕट बायला लोक चೊಕ್ಕट अंतर उरत सुवासिनी स्त्री बलावन तनाळीन नित्य पूजा कराम तना पजेत अलंकार द्रव्यकी देऊन अर्चेत अगरघर भक्त्या देवं नियममास्थित प्रति क्षण देवा विशेष भक्तीन सगळे सेवा कराम उद्वास्य देवं स्वेधाम्नी तन्निवेदितमग्रतः देवाला अपने हृदयांत देवाला आणीनम देवाला की वयर कलशांत की पूजा करलेवर तदनंतर परतो अपना अंत देवाला आवाहन करीगाम करी तदनंतर नित्य जेवण कराम आद्याद आत्मविशुद्ध्यर्थम अपना शरीर शुद्ध व्हायला कवडा बजेगी तवडा जेवाम सर्व काम आप्तये तथा नुसतं शरीर शुद्धी मात्र नाही आमच्या सर्व काम आप्ती करता येईन देवात प्रसाद कसलत तोर भाग्यनो उच्चिष्ट भोजनो दासा तपमायाम जयीमिही उद्धव सांगतो देव जेवलत देव स्वीकार करत पदार्थ शेष काय आहे की ते जेवाच्या आम्हाला आमची संसारात उद्धार होतं त्याचा आमच्या कामितार्थ ते देवात प्रसाद आम्हाला मिळतं नुसतं पोट शरीर शुद्ध होया काढता मात्र नो आम्हाला मोक्षादी सकल पुरुषार्थी मिळतं ते तसल तर देवात प्रसाद भक्तीन ते स्वीकार कराम येतेन पूजा विधीना 12 मास कराम म्हण ते 12 मासान 12 हायनम हायन म्हणजे एक वर्ष आयन हायन मात्र वर्ष नव्हतं 12 महिना वर्षही कराम ते 12 महिना सांगितलं बरे वर्ष कधी आलं नाही वर्ष सांगितलं बरे 12 महिना कधी आलं मंत्र त्यात टिप्पणीकारांनी विशेष लिहिलं इथं एक संपांत क्षय मास आल तर 11 मास होईल जात्री वर्ष होऊन जाईल एक अधिक मास आल तर 13 महिना येईल तम्मी जात्री ते 1 वर्ष तदनंतर 1 वर्षन कोणती शोभगी ते कराम 12 महिना हो सराम निर्बंध नाही तर इनी कराल तर वर्षांत अधिक मास आलं होतं इनी कम्मा कोणतं व्रत घरण करले की एक दंपती तम मध्ये अधिक मास आला होता मात्र 12 महिना संपला म्हणून टाकून पुढे संपून टाकताना ते मार्गशीर्षांत आरंभ तर कम्मा 12 महिना संपते अंकी एक कार्तिक मासांत ते संपाम असा अर्थ अधिक मासमध्ये 1 महिना अधिक होत तरी ना परवा नाही एकदा एक वेळ क्षय मास आल तर तम्ही 11 महिना झाला असा तर 12 महिना हिशोब ते करा सो 12 महिना नंतर 1 वर्ष कोणती हिशोब किती कराम असा मनात कलिवा करता दोन्ही सांगितले तदनंतरीन कधी संपते की ते कार्तिक मास अमावास्या दिवस श्वभूते उपस्पृश्य कृष्णमभ्यर्च्य पूर्ववत ते नीत्वाच उपरमेत साध्वी कार्तिके चरमे हेनी कार्तिक महिना चरम हनी मंत्र अमावास्या दिवस हे व्रत संपत मार्गशीर्ष प्रतिपदा आरंभ करलो होते पुढलं वर्ष नंतरला वर्षात कार्तिक मास अमावास्या दिवस व्रत संपलं तಮ್ಮ दुसरं दिवस येईन त्या दिवशी पूजा व्रत संपू दुसरं दिवस पाष्ट उठून तसंच पुढे पहिलं करत सकत नित्य देव स्नान करून देवात पूजा करून पयश्चितेन जुहुया चरुणा सकसर्पिषा तूप मग पायस ते पायसामुळे आहुती देम ते 12 वार आहुती देऊन ब्राह्मणान भोजयत भक्त्या 12 ब्राह्मणास भोजन करा म्हण आता यांनी सांगतात अधम पक्ष 12 ब्राह्मण म्हण एक वेळ सौकर्य सत्र की कवड पाहिजे अधिक करूया तेभ्यो दत्ता तिलदान स्वर्णदान काय गुडदान ಈ कोणते की ते इलादान भूदानी देव म्हणताना भूमी सहित दान देव म्हणून एक अभिप्राय सांगतात आणखी एक उदपात्र मंत्र उदकपात्र गागर तांबे आमच्या शक्तीनुसार काय आहे की ते की ब्राह्मणास देणं ते तंकी काय की ब्राह्मणास त्यानंतर तांबे पात्र फली पंचपेत्र की देण सांगतात की ब्राह्मणास की उदंड अवश्य एक प्रसंगात मला वाटत सांगतो आम्ही की काय करतो अंकोडतरी बायार घ्या जामा जामंत्र मुद्रा गोविंद तर मिळालं अंकी एक तर मिळालं म्हणून ड्रेस मात्र काढून ब्रश पेस्ट अंकी एक लंच मागू अंका ब्रश पेस्ट अंकी एक मागून टाकू अंकी एक ब्रश काढून दान कासू अंका तसंच काय आमच्या काय पदार्थ की मुद्रा गोपीचंदना आमच्या पूजा सामान अर्घ्यपाद्य पेला पंचपात्र आमच्या काय की ते काढीन जा आमच्या आम्ही ते नित्य नंतर काय अंकी या ठिकाणी मिळतं का मिळतं नाही म्हणा ते नंतर वेगळं आम्ही कुठेही नाही मंत्र आम्ही करणास्कर राहून जाता नाही म्हणा एक आतंकांत येगी आमच्या आस्ती येगी ब्राह्मणास असात आस्ती मुद्रा गोपीचंदन
देवपेटी त्याला 50 परिकरग्गी आम्हाला 50 ते कुठे गेलं तरी आमच्या मी काढीन का त्याला ब्राह्मणास आज त्याचा पात्र पळी पंचपात्र तांबेगी देणं पद्धत ते देऊन त्यांचे नमस्कार करून त्यांचे ब्राह्मणाकडून आशीर्वाद मांगा माशिष शिरसादाय विजयी प्रीते तनागी संतोष करीऊ संपाक जेवण घालून त्यांना दक्षिणा देऊ संतोष करीऊन त्यांच्याकडून आशीर्वाद मांगाम प्रणम्य शिरसा भक्त्या भुंजी तदनुज्ञया त्यांची अनुमती मागून तदनंतर जयमाम आचार्याला ते कोण आमचे आचार्य की त्यांच्या आचार्यास पुढे टिकून पतीद्वारा त्यांचे आशीर्वाद मागाम चरोशेष चरुशेष दाल्लात बायलील देम आणखी एक बायला लोकांना स्वामी साक्षात प्रसाद अनुग्रह दयालनी ते पतीद्वारा पतीकडे देऊ ना तुम्ही देन त्यांना सांगा ते क्रम ते उदंड स्वारस्य आचार्य मग्रत कृत्वा वाग्यत सुसमाहिता दद्यात पत्नी चरोशेषम पत्नी दाल्लात बायलील ते चरुशेष देऊ ना सुप्रजास्त्वम सुसौभागम चौकट लेंकर होऊन दे चौकट सौभाग्य येऊन दे सांगू ना याचं देव ये रीतीनं एक वर्ष ये व्रत करल तर देव विशेष ये व्रतामरो प्रीत होतो श्रियं प्रजां जीवपतिं यशो गृहं अज्जीवित क्षेमहीन पाहून देवात विशेष प्रीती पाहून मोक्षाला जातील तसल तर ये तोर व्रत ये कन्यापणी ये करूया म्हण समग्र लक्षण चोक्कोट दाल्ला मिळालं हतकिल बिषागतीं मृतप्रजा जीवसुतां धनेश्वरी सुदुर्भगा सुभगा रूपमग्र्यम बायकाय नाहीच कसं तर हे करतर जन्मांतरात नंतर अंकेकडे द्वारा करीवा म्हण अर्थ अपराध निमित्तानं अंकेकडे द्वारा एक ब्राह्मण सुवासनी स्टिमुते करीवा दुर्भाग्य सत्री सरी सौंदर्य नाहीतरी सरी कोणतं काय बायकेस आपण काय विध अपेक्षा असेल तरी हे पुंसवनं करूया हे करत तर त्याच्यामुळे विशेष लाभ येत बिंदेत विरूपा विरुजो विमुच्यते यामया वि इंद्रिय देहकल्पा एतत्पठन्नभ्युदये च कर्मण्य अनंत तृप्तिं पितृदेवतानां ये करादग्य सुंदे कराल कपडे कराल होतं कपडे सांगतात एवढी कराल होते आणि सांगूया त्यात्र विवाहादी संदर्भांत ये विषय ऐकल तर पुरे म्हण आता वराडा मंत्र काय उत्सव काय संबंधा संबंधित काय काय की उत्सव काय की सिनेमा गाणं गाणिंगू कूतबडी काय काय की करतात वस्तुस्थिती ब्राह्मणात बलावून ये मारी चौकट विषय की ऐकाम देवाच वराडात विषय ऐकाम असल तर काणी कोणतं ऐकामन शास्त्रांत विधान करलेत की ते विषय की ऐकल तर ते दंपतीसी धर्मांत बुद्धी नसाल लक्ष लक्षणे कोटीगटले वेचतात लक्षानगटले वेचून नुसतं हंबक मंत्र केळपण मंत्र केळ की नुसतं केळ हे वराडा म्हणतात चालात एवढी एक मंत्राला महत्व नाही एक संस्काराला महत्व नाही ते कसं तर कोण की दारिका बाईके साक्षात लक्ष्मीनारायण रूप त्यांच्यात असतं तरी दोघणी मिळून देवाचा संकल्प हे प्रजासृष्टी पुढं धर्म अभिवृद्धी होमा धर्म पुढं चालिवाम त्याच्याकरता दोवे ना दोघांचे मिलिवितो मनात यचरत नाहीच कसून जातात जगतांत ते उदंड चूक आहे एक विवाहादी संदर्भांत हे पारायण करा म्हणे हे सांगा म्हण तुष्टा प्रयच्यन्ते समस्त कामा होमावसाने हुतबुक्करिश्च हे की कलिंग होम करताना हे अग्नींतर्गत परमात्मा याने विशेष अनुग्रह करून हे सांगितलं असतं हे विशेष अनुग्रह करतात कडपा राजन महन मरुताम जन्म पुण्यम दितेर्व्रतम चाभिहितम महत्ते तू काय विचारस की मरुत जन्मही सांगितलं हे पुंसवन व्रताचे विशेष देवात प्रीती साधन असतात पुंसवन व्रतहीन मी तुला कळीव लावून सांगून त्यांनी शुकाचार्य सांगतात याचं हे षष्ठस्कंद समाप्त होतं म्हणजे सत्यधर्माने लिहितामा हे जण सेवटी सांगतात मी काय तोर पंडितनो आचार्यांच्या वाक्याला की व्याख्यान करावं भागवता लिहा तेवढं मी तोर पंडितनो यात्र माझ्या मी काय विषय चौकट दोन कोण गोष्ट गुरु लोक सांगू मी काय ऐकलंय की ते मी ऐकल तर विषय भागवत नंतर आमचे श्रीमदाचार्यांनी आमच्या वेदव्यास देवा यांच्या वाक्याबरोबर माझ्या मी ऐकल तर विषय मिळाचा म्हणून मी कलिंडदगी शुद्ध होतं मी शुद्ध होतो म्हणाच्याकरता मी लिहिला आहे हे अग्गी पुण्य माझ्या गुरूंच्या अगण्य पुण्यो यत्पुण्यम गुरुरापनोतु मग सद्गुरु असं सांगून त्यांनी सांगतात यज्ञी पुण्य ना माझे गुरुचन सांगून एवढं अखंड व्याख्यान करल तर सत्यधर्म तित्ताने सांगतात तसं तर मग आमच्या हे काही नाही आम्हाला हे भागवत सांगतात योग्यता सर्वता आणि आम्हाला विद्या दिली तर आमचे गुरु त्यांच्या अनुग्रहामुळे विशेषतः उदंड मुख्यम ते स्वामी अगण्य पुण्यो यत्पुण्यम गुरुरापनोतु सद्गुरु त्यांचे एक मंत्राक्षरा बला त्यांचे आशीर्वादन चालला हे पुण्य की त्यांच्यात त्यांनी पाहू आम्हाला काय की तुला येणार ज्ञान येऊन दे तुला भक्ती वैराग्य येऊन दे हे निवडण कर भिक्षा आम्हाला गाठले मंत्र पुरे त्यांना अखंड अनंत तिंगितले एक समुद्रास्क त्यांनी आहेत ज्ञानभक्ती वैराग्य अंत तांद एक बिंदू आमच्याकडे सिंपडी वलतर पुरे आम्ही
उद्धार आम्ही सकुटुंब सपरिवार उद्धार होऊन जाऊ त्यांचे आशीर्वाद बिंदू एक असेल तर बरे त्यांच्या स्वामींच्या अनुग्रहामुळे हे चालत हे षष्ठस्कंद हे जानते समाप्ती होला आहे इति कृष्णार्पणमस्तु हरे नमः सर्वेन्द्रिय प्रेरकेण श्री प्राणपतिने हृदः यदवोचमहं तेन प्रियतां कमलापतिः श्रीकृष्णार्पणमस्तु।